बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा. आमदार पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर 5 मे पासून मराठा आंदोलक शिंदे यांचं आमरण उपोषण. बार्शी टाकळी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे भांडण तंटे वाढले आहेत. गावागावात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यामुळे शाळकरी मुलावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहे. गोवंश वाहतूक प्रकरणी तालुक्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. परिणामी कायदा व सुव्यवस्था निश्चितच ढासळलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचे मराठा आंदोलक राजू पाटील शिंदे यांनी संपूर्ण बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत म्हणून आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर दिनांक 5 मे 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे जिल्हाभर प्रचंड खळबळ माजली आहे. बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरली, मटका, जुगार, टेबल, गोवंश, गुटखा आदी व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावागावात भांडण तंटे वाढले आहेत. या अवैध धंद्यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहे. बडे पोलीस अधिकारी लोकप्रतिनिधी सोबत सुद्धा व्यवस्थित वागत नाहीत, व्यवस्थित संभाषण करत नाहीत. त्यामुळे त्या भागातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे असा आरोप जरांगे पाटील यांचे कार्यकर्ता मराठा आंदोलक राजू पाटील शिंदे यांनी निवेदनातून केला आहे. प्रदीप गावंडे, अकोला, जिल्हा प्रतिनिधी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.